या सभागृहामध्ये काम केलं। शेवटी सभागृहामध्ये काम करत असताना जो पीठासीन अधिकारी असतो त्यांची अवस्था अशी असते, त्यांना वाटतं आम्हाला न्याय मिळत नाही, इकडच्यांना वाटतं त्यांनाच जास्त न्याय मिळतोय आणि त्यामुळे दोन्हीकडनं पीठासीन अधिकारी हा अडचणीत असतो। पण अशाही परिस्थितीमध्ये नीलमताईंनी आवश्यक असेल तेव्हा कणखर भूमिका घेतली, इतर वेळी सगळ्यांना संधी देण्याची भूमिका घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे पद केवळ सभेचं संचालन करण्याचं पद नाही आहे, तर या पदाच्या माध्यमातून राज्याला आवश्यक अशा प्रकारच्या सूचना देता येतात, निर्देश देता येतात, राज्याला दिशा देता येते, हे दाखवून देण्याचं काम देखील नीलमताईंनी या ठिकाणी केलं। आणि म्हणून आजच्या या निमित्ताने मी नीलमताईंचं मनापासून अभिनंदन करतो की एक चळवळीतनं आलेली आमची भगिनी या पदावर बसल्यानंतर कशा प्रकारे उत्तम काम करू शकते हे त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी दाखवलेलं आहे। खरं म्हणजे या सभागृहाने राज्याला अनेक चांगले कायदे दिलेले आहेत आणि ज्येष्ठांच्या सभागृहामध्ये अनेक आपण मोठी मंडळी देखील बघितलेली आहे। मग ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हटलं ते गदी माडगुळकर असतील, रानकवी कविवर नादो महानोर असतील, अशा अनेक लोकांनी या सभागृहामध्ये खरं म्हणजे मोठी यादी आहे, अतिशय उत्तम काम केलेलं आहे। त्यामुळे या सभागृहाचा चर्चेचा दर्जा हा ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय उंच राहिलेला आहे आणि आपल्यासारख्या सभापतींसमोर आणि आमच्यासारख्या विद्यमान सदस्यांसमोर देखील निश्चितपणे आव्हान आहे की हा जो दर्जा आहे हा दर्जा असाच उत्तम राहिला पाहिजे आणि वरिष्ठांचं सभागृह हे वरिष्ठांचं आहे अशा प्रकारची वागणूक या सभागृहामध्ये निश्चितपणे आपल्याला पाहता आली पाहिजे, अशा प्रकारचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असेल। खरं म्हणजे सभापतींना कुठला पक्ष नसतो, पण फरांदे सरांनंतर भारतीय जनता पक्षाचे म्हणून सभापती किंवा जे सदस्य आहेत असे आपण त्या ठिकाणी झाला आहात। सरांनी आपल्याला कल्पना आहे, साखर शाळा असेल, मुक्त शाळा असेल, शिक्षण हमी योजना असेल, अशा अनेक गोष्टी त्या काळामध्ये